हॅलो सगळ्यांना, मी प्रियांका. तर आता माझी सुट्टी संपलेली आहे आणि मी परत आलेली आहे माझ्या घरी, तर म्हणजे सासरी. तर आल्यानंतर माझी ड्युटी चालू झालेली आहे. तर सकाळी तर स्वयंपाकाला मी लागले होते. तर आज करायची होती मला भेंडीची भाजी आणि कारल्याची भाजी. तर सगळ्यात आधी मी पहिला सगळी तयारी करून घेतली, कारण एकदा जर सगळी तयारी केलेली असेल तर पटपट फोडणी टाकायला बरं पडतं. म्हणून भेंडी चिरून घेतली, कांदा चिरून घेतला, आलं लसूण चेचून घेतलं, कारलं चिरून घेतलं आणि मग फोडणी टाकायला सुरुवात केली. तर पहिल्यांदा भेंडी फोडणी टाकली, कारण भेंडी शिजायला थोडासा वेळ लागणार होता. म्हणून भेंडी आधी फोडणी टाकली आणि ती बारीक गॅसवरती ठेवली. आणि मग इकडच्या बाजूला, कारण आधी पहिला मी कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं, त्याचा थोडासा कडूपणा कमी व्हायला, तर ते थोडंसं मुरलं होतं म्हणून कारलं फोडणी टाकून घेतलं. आणि ह्या दोन्ही भाज्या शिजतात तर मी चपाती करून घेतल्या. आणि चपाती केल्यानंतर मग भाकरी केलं. तर चपाती आमचे पप्पा खात नाहीत जास्त, त्यामुळे त्यांच्यासाठी भाकरी केल्या होत्या आणि बाकीच्यांसाठी चपाती केल्या होत्या. तर मला स्वयंपाक चांगला जमतो. भाकरी चपाती मी लग्नाच्या आधी जास्त करत नव्हते, पण इथं आल्यानंतर शिकले. तर स्वयंपाक हे मला उत्तम जमतो, नॉनव्हेज असू दे, व्हेज असू दे. आणि मलाही स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही, पटकन सगळा स्वयंपाक होतो. आणि ही शेगडी 3 बर्नरची आहे आणि खाली एक आमचा गॅस आहे, त्यामुळं स्वयंपाक व्हायला कुणालाच वेळ लागत नाही. तर इथं सगळा स्वयंपाक मी करून घेतला, भाकरी करून घेतल्या. मग इथं भाकरी कालची राहिली होती शिल्लक, मग ती फोडणी टाकली. तर नाश्ता काय करायचा म्हणून तेच केलं होतं. आणि इथं आमच्याकडे आला होता नारळ काढायला माणूस, पप्पांनी बोलवला होता. तर तो सकाळ सकाळी नारळ काढत होता. त्यानंतर सगळी कामं आवरल्यानंतर मी बसले होते शेंगा फोडायला. ह्या शेंगा आमच्या शेतातल्या आहेत. तर परत आता पेरणीची वेळ आली आहे, त्यामुळं त्या बिया द्यायच्या आहेत. त्यामुळं सगळेजण आम्ही शेंगा फोडत होतो. आणि थोडे शेंगदाण्याचे लाडूही करायचे होते, म्हणून पण शेंगा फोडत होतो. तर लाडूची रेसिपी पण मी दाखवणार आहे, तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यानंतर या मुलांचा संध्याकाळी चालला होता खेळ, मम्मी कोबा लोटत होत्या आणि आम्ही चाललो होतो जरासं, संध्याकाळ झाली होती म्हणून फिरायला. दुकानातही चाललो होतो, मुलांना म्हटलं चला फिरूया. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.